मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18/2/2024ला एक महत्त्वाचं परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकाविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो. ते परिपत्रक या स्क्रीनवर मी शेअर केलेलं आहे. या परिपत्रकामध्ये कोणते ठळक मुद्दे त्यांनी दिलेले आहेत आणि ते कशा बाबतीत आहेत यावर आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी हे नमूद करू शकतो की खरोखरच आपल्या महाराष्ट्र राज्याला एक उच्च दर्जाचे शिक्षण आयुक्त लाभलेले आहेत. मी हे एवढ्यासाठीच म्हणतो कारण काय की मी बऱ्याचशा भरती पाहिलेल्या आहेत, पण शिक्षक भरतीविषयी आपले जे शिक्षण आयुक्त आहेत माननीय सूरज मांढरे साहेब, हे प्रत्येक गोष्ट पॉईंट टू पॉईंट न्यूज बुलेटिनद्वारे शिक्षक उमेदवारांना समजावी किंवा शिक्षक उमेदवारांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी ते आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना प्रत्येक दिवशी अलर्ट करतात आणि त्यांना याच्यामधली जाणीवसुद्धा आहे की आपले जे शिक्षक उमेदवार आहे यांची कशा प्रकारे याच्यामध्ये फसवणूक होऊ शकतो किंवा या सिस्टीममध्ये जे काही म्हणजे त्याला त्यांनी असं दलाल म्हटलेलं आहे ते कोणत्या प्रकारचे दलाल आहेत, ते कोणतं कार्य करतात, या प्रत्येक गोष्टीची जाणीव त्यांना आहे आणि त्या बाबतीत ते आपल्या शिक्षक उमेदवारांना हाय अलर्ट करत आहेत. प्रत्येक गोष्टीची ते जाणीव करून देत आहेत. तर आज आपल्याला त्यांनी जे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे त्या प्रसिद्धीपत्रकामधले काही पॉईंट त्यांनी इथं दिलेले आहेत ते आता आपण समजून घेणार आहे किंवा त्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे. तर मित्रो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ मी बनवतो त्या बाबतीतची माहिती आपल्याला नोटिफिकेशन्सद्वारे मिळणार आहे. चला तर बघू आपण. दिनांक 18/2/2024 शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आहे. शंका समाधान. शिक्षक पदभरतीसाठी उमेदवाराकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे. अनेक उमेदवारांना समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याची तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम तपासणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे मित्र पहिल्या पॉईंटमध्ये की शिक्षक पदभरतीचं जे काही काम आहे ते आता प्रगतीपथावर आहे. कारण सुरुवातीला काय झालं, शिक्षक भरतीमध्ये शिक्षक उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतलेले आहेत. लॉक केल्यानंतर आता टॅटच्या गुणवत्तेवर त्यांचे अलॉटमेंट लेटर्स त्यांना तयार करायचे आहेत. पण बरेचसे असे शिक्षक उमेदवार आहेत की त्यांना टॅटमध्ये समान गुण आहेत. मग अशा उमेदवारांचा जो प्राधान्यक्रम आहे तो जो समजा त्यांची प्रचलित जे काही पद्धत आहे ते पद्धत तपासून पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढलं बघा, शिक्षक पदभरती प्रकरणी माननीय न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत याबाबत उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती माननीय उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. त्यांनी पुढे आणखी असं म्हटलेलं आहे की शिक्षक भरतीबाबत बऱ्याचशा याचिका उच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. मग त्या बाबतीत एकतर्फी अंतरिम आदेश नाही निघला पाहिजे अशी काळजीसुद्धा ते घेत आहेत. पुढला पॉईंट त्यांनी असं दिलेलं आहे की शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था जिल्हा परिषदमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय काम सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. बघा, आता शिक्षक भरतीचा पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा म्हणजेच ज्या काही स्थानिक स्वराज्य आहेत संस्था आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, नगर परिषदच्या शाळा येतात, महानगरपालिकेच्या शाळा येतात आणि काही आपल्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था आहेत, टप्प्यावरील अनुदानप्राप्त संस्था आहेत. यांना अलॉटमेंट लेटर यांच्याविषयी तयार करण्याचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे आणि हे अलॉटमेंट लेटर पूर्णपणे टॅटच्या गुणवत्तेवर होते. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा मानवी हस्तक्षेप होत नाही असं त्यांनी असं स्पष्ट इथं सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढच्या पॉईंटमध्ये, असे असतानाही अभियोग्यता धारकामधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती, बघा असे असतानाही
अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमुक जिल्हा परिषदमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासनं देऊन फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यता धारकांनी व्यक्त केली आहे. या बाबीकडे सर्व अभियोग्यता धारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मित्रो, पहा तुम्ही हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे जे काही आपले शिक्षण आयुक्त आहेत ते किती जबाबदारीने याच्यामध्ये काम करत आहेत की त्यांना याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार होऊ शकतो हे सुद्धा त्यांना माहीत आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये टाकलेला आहे की काही असे खोडसाळ आहेत किंवा काही दलाल आहेत ते तुम्हाला असे प्रलोभनं देऊ शकतात की अमुक एका संस्थेमध्ये तुम्हाला मी नोकरी मिळवून देतो किंवा अमुक जिल्हा परिषदमध्ये मी तुम्हाला नोकरी मिळवून देतो. त्यासाठी तुमची काही आर्थिक फसवणूकसुद्धा होऊ शकते. ही आर्थिक फसवणूक तुमची होऊ नये म्हणून या गोष्टीकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा. याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका, कारण ही पूर्णपणे कॉम्प्युटराइज पद्धत आहे. जी काही लिस्ट तयार होणार आहे ती टॅटच्याच गुणवत्तेवर होणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा मानवी हस्तक्षेप होणार नाही. हा सुद्धा याच्यामध्ये एक त्यांनी महत्त्वाचा पॉईंट टाकलेला आहे. पुढचा पॉईंट त्यांनी असा टाकलेला आहे की संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात. या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्यांचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल. मित्रो, काही मंडळी किंवा काही दलाल किंवा काही तुमच्या याच्यातले अभियोग्यता धारक असतील ते सुद्धा तुम्हाला म्हणत असतील की मी अमुक संस्थेमध्ये तुला नोकरी लावून देतो किंवा अमुक जिल्हा परिषदमध्ये मी तुला नोकरीवर लावून देतो किंवा तुझं सिलेक्शन करून देतो. आणि असे जर काही तुम्हाला टेलिफोन येत असतील तर अशा जे काही दलाल असतील यांचे टेलिफोन तुम्ही रेकॉर्ड करा असं त्यांना म्हणणं आहे. त्यांचे काही व्हिडिओ सेव्हिंग करा, त्यांचे काही पुरावे तुम्ही जतन करून ठेवा आणि अशा दलालाविषयी सरळ तुम्ही पोलीस स्टेशन्समध्ये कंप्लेंट देऊ शकता. आणि दिलेली कंप्लेंटचा जो काही पाठपुरावा आहे तो मान्य आयुक्तसुद्धा करतील असं त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे याच्यावरनं असं दिसते की ही जे शिक्षक भरती आहे ही त्यांना भ्रष्टाचारमुक्त करायची आहे आणि ती भ्रष्टाचारमुक्त व्हावी यासाठी त्यांनी जे काही मुद्दे म्हणजे जे काही याच्यामध्ये गोष्टी घडू शकतात त्याचं बारकाईनं अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचं ते अशा प्रकारचं प्रसिद्धीपत्रक काढून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना ते सजग करत आहेत. त्यांना या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेपाला कुठल्याच प्रकारचा वाव नाही असं ते वारंवार सांगत आहेत. मग असं असून सुद्धा असं आपल्याला ते सांगत असून सुद्धा जर आपण एखाद्या प्रलोभनाला जर बळी पडत असू तर मग ती दुर्दैवी घटना आहे मित्रहो. अशा घटना आपण स्वतःहूनच होऊ देऊ नका. कारण काय तर ही जी प्रणाली आहे ही कम्प्युटराइज प्रणाली आहे. याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मानवी हस्तक्षेपाला कुठल्याच प्रकारे वाव नाही. आणि हे लक्षात घ्या की आता जी लिस्ट येणार आहे ही टॅटच्या गुणवत्तेवर आहे. म्हणून तुमचे गुण कमी आहेत मग माझे गुण कमी आहेत म्हणून अमुक काहीतरी एका संस्थेमध्ये मला कोणीतरी नोकरी लावून देतो असं याच्यामध्ये होत नाही. कारण एका पोस्टसाठी तिथं 3 उमेदवार पाठवले जातील आणि त्या 3पैकीच एकाचं सिलेक्शन 30 गुणावर होणार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एका पोस्टसाठी एकच व्यक्ती आहे त्यामुळे त्यांचं डायरेक्ट त्याच्यामध्ये सिलेक्शन होते कारण ते विदाऊट इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे. दरम्यान असा खोडसाळपणा करणारे व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे. आणि असं जर कोणी खोडसाळपणा करत असेल की या शिक्षक भरतीमध्ये काहीतरी रकमेचं तुम्हाला मागणी करून तुम्हाला आम्ही या जिल्हा परिषदमध्ये नियुक्ती देतो किंवा अमुक संस्थेमध्ये नियुक्ती देतो तर याच्यावर पोलीस स्टेशनमार्फत सुद्धा त्यांनी निगराणी ठेवण्यात येत आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा याच्यामध्ये दोषी होऊ शकतो. त्यामुळे असं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची आपण दक्षता घ्यावी.
सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे. आणि त्यांनी शेवटच्या मुद्द्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की ही जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ही अत्यंत पारदर्शी आहे. ही जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ही मित्र भ्रष्टाचार मुक्त आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ते रोज तुमच्यासोबत संवाद साधतात. ते म्हणजे तुमच्यासाठी ते अशा प्रकारचे न्यूज बुलेटिन काढतात आणि तुम्हाला ते प्रत्येक गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करतात. म्हणून आपण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. आणि जर आपण अशा प्रलोभनाला जर बळी पडलो तर आपली फसवणूक होऊ शकते. कारण त्यांनी स्पष्ट याच्यात सांगितलेलं आहे की ही जी प्रक्रिया आहे ही पारदर्शी प्रक्रिया आहे. तर मी आज आपल्यासमोर ही जे न्यूज बुलेटिन होतं कालचं त्याचं रीडिंग केलेलं आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला मित्र आपण सबस्क्राईब करा. आता मी आजच्या या माझ्या चर्चेला इथं फुल स्टॉप देतो. धन्यवाद.